हाय नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुमचे जर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये अकाउंट असेल आणि तुम्हाला तुमचे बँक अकाउंट ऑनलाईन ऑपरेट करायचे असेल किंवा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये IPPB ॲप्लिकेशन घेऊन तुम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचे असेल किंवा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये लॉग इन करायचे असेल तर तुम्ही कशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये IPPB ॲप्समधून तुमचे अकाउंट लॉग इन करू शकता, तर ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। तर चला आपण पाहूया। त्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलमध्ये IPPB हे ॲप्लिकेशन इथे डाउनलोड करून इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर पहिल्यांदा इथे तुम्हाला लॉग इनचा ऑप्शन येईल, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो बँकेला मोबाईल नंबर लिंक आहे, जे सिम कार्ड 1 मध्ये 2 मध्ये आहे, तर ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला स्टार्ट SMS व्हेरिफिकेशन इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्जचा बॅलन्स असला पाहिजे, अवेलेबल असला पाहिजे, तरच तुम्ही इथून लॉग इन करू शकणार आहे। तर इथे नंबर व्हेरीफाय केला जात आहे। त्यानंतर इथे तुमचा मोबाईल व्हेरीफाय केल्यानंतर इथे तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचा नंबर इथे पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इथे ऑप्शन पाहायला मिळते। सर्वात वरती तुम्हाला इथे तुमचा अकाउंटचा जो नंबर आहे तर तो इथे तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा जो बँकेचा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा जो कस्टमर ID नंबर आहे तर तो तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा जो डेट ऑफ बर्थ आहे तर तो तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर आता आपण इथे टाकून घेऊया। तर आता आपण इथे पूर्ण डिटेल्स इथे या बँक अकाउंट नंबर IFSC कस्टमर ID नंबर टाकून घ्यायचा। त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो तुम्ही पिन कोड जो बनवणार आहे 4 अंकी, तर तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे। तर कोणताही तुम्हाला जो तुमच्या लक्षात राहील तर असा पिन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। इथे पिन टाकल्यानंतर तुम्हाला सेट माय पिन इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय इथे क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पुढे काही ऑप्शन येतील, तर इथे तुम्ही ह्या ऑप्शन फिल करू शकता। यांचे जो आन्स आहे क्वेश्चनचा तर तो इथे तुम्ही देऊ शकता किंवा इथे तुम्ही स्किपचा ऑप्शन आहे तर इथे तुम्ही स्किप ही करू शकता। तर आपण इथे स्किप करणार आहोत। इथे स्किप केल्यानंतर इथे तुमच्या मोबाईलवरती इथे एक OTP पाठवला जाईल, जो तुमचा बँकेशी मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती। तर तो OTP तुम्हाला इथे ऑटोमॅटिकली इथे व्हेरीफाय केला जाईल। त्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा लॉग इनचा इथे ऑप्शन येईल। तुमचा पिन जो आहे तो इथे जनरेट सक्सेसफुली झालेला आहे, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल अशा प्रकारे इथे तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा लॉग इन हा ऑप्शन इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जो आता जो पिन सेटअप केला होता 4 डिजिटल अंकी, तर तो तुम्हाला इथे पिन पुन्हा टाकायचा आहे। तर आता आपण इथे पिन टाकून घेऊया। तर आता इथे पिन टाकल्यानंतर ह्या ॲप्लिकेशनमध्ये आपले इथे लॉग इन केले जाईल। इथे एकदा आपले लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमचा जो IPPB बँकेमध्ये जो बॅलन्स आहे तर ते इथे सर्वात वरती तुम्हाला इथे पाहायला मिळेल, जो तुमच्या बँकेत बॅलन्स आहे तो। तर इथून तुम्ही तुमचा जो बँकेचा बॅलन्स आहे तर तो तुम्ही इथून पाहू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे बारकोड स्कॅनरचा इथे ऑप्शन दिसतो आहे, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणताही तुम्हाला जर ऑनलाईन कोणाला पेमेंट करायचे असेल तर इथे तुम्हाला अलाव पहिल्यांदा करत असेल तर मागेल, तर तुम्हाला इथे अलाव करायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे डायरेक्टली इथून बारकोड स्कॅन करून इथून तुम्ही कोणालाही ऑनलाईन पेमेंट करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे तुमचे जर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत अकाउंट असेल तर तुम्ही इथून अशा प्रकारे ऑनलाईन इझिली हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये घेऊन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लॉग इन करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।